नमस्कार. आज 3 मार्च 2026 आणि निसर्गामध्ये एक अतिशय सुंदर घटना घडणार आहे आणि ती म्हणजे भारतातून दिसणारं चंद्रग्रहण. दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत ही नैसर्गिक घटना घडणार आहे आणि हे अतिशय सुंदर दृश्य असते, सुंदर घटना असते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ येतात, अनेक पोस्ट येतात, लोकांना घाबरवतात. अज्ञान असेल, अंधश्रद्धा, अपशकुन होतो, गरोदर स्त्रियांच्या गर्भावर परिणाम होतो, एखादं चांगलं कार्य करू नये, अशा प्रकारे अनेक पोस्ट येतात. आज एक नवीन पोस्ट मी अशी पाहिली की चंद्रग्रहणामुळे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्धही थांबणार आहे म्हणे. अशा वेळेस या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर वाईट वाटतो. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सर्व नागरिकांना एक आव्हान करण्यात येत आहे की या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम मानवी जीवनावर होत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी हे चंद्रग्रहण आज संध्याकाळी पाहू शकतो. चंद्रग्रहण म्हणजे काय तर भ्रमण करत असताना सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि या पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. साहजिकच दर 6 महिन्याला ही घटना आहे आणि या ग्रहणाचा कोणताही परिणाम गरोदर स्त्रिया किंवा त्यांच्या गर्भावर होत नाही. गायनोकॉलॉजिस्ट असतील किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, यांनी अनेक वेळा हे सिद्ध केले की या ग्रहणाचा कोणताही परिणाम या बाळावर होत नाही. एखादं चांगलं कार्य करताना कोणतीही अडचण येत नाही, अपशकुन होत नाही. आज संध्याकाळी आपण 6:30 वाजता उघड्या डोळ्यांनी या चंद्रग्रहणाचा आनंद आपण घेऊ शकतो आणि निसर्गाचे हे अतिशय जे सुंदर दृश्य आहे आपल्या डोळ्यामध्ये साठवू शकतो. तर यानीच्या मार्फत सर्वांना एक आव्हान आहे की कुणीही घाबरून जाऊ नका. निसर्गात घडणारी एक अतिशय सुंदर घटना आहे आणि म्हणून सोशल मीडियावर किंवा इतर घाबरवणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवता सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आणि आजच्या या पौर्णिमेच्या आणि ग्रहणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.